तब्बल 6 दशकांच्या राजकारणामध्ये जेवढ्या निवडणुका आल्या तेवढ्या सगळ्या लढवल्या आणि त्या जिंकल्या देखील. एकही निवडणूक ते हारले नाहीत, ते शरद पवार. आणि मग अशा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार हे शरद पवारांच्या कृपेने आतापर्यंत खासदार झाले, आमदार झाले, उपमुख्यमंत्री झाले, वगैरे वगैरे सर्व काही झाले. आता हे दोघे राजकारणाच्या एक अशा कठीण प्रसंगामध्ये एकमेकाच्या समोर उभे ठाकलेले आहेत आणि ते एकमेकांचे आता शत्रू झालेले आहेत राजकीय दृष्ट्या. आणि मग या शत्रुत्वाचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार, म्हणजे कुणाचं पारडं जड होणार, कुणाचं भवितव्य कशा पद्धतीने आकारलं जाणार, आणि मग ते राष्ट्रीय पक्ष त्याचा अध्यक्ष कोण आहे, कोण कोण असणार आहे, आणि ते घड्याळ जे चिन्ह आहे राष्ट्रवादीचं ते कुणाला मिळणार आहे, या संबंधीचा निकाल निर्णय त्या संबंधीच्या सुनावणीला सुरुवात दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगामध्ये होणार आहे. या परिस्थितीमध्ये शरद पवार हे आता स्वतःच ढाल आणि तलवार आहे. आणि अजितदादा पवार यांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. त्यांची ढाल म्हणजे कसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही त्यांची ढाल आहे, ती महाशक्ती ही त्यांची ढाल आहे. आणि तलवार काय, ते स्वतः आहेत. आता ही तलवार कुणाच्या बाजूने ते करतात की त्यामुळे त्यांचाच काही घात होतो हे आपल्याला काही दिवसातच आता कळणार आहे. तर कुणाचा म्हणजे काका सरस ठरणार आहेत की पुतण्या भारी पडणार आहे, या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये इथे बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल खोळे. गेल्या काही महिन्यांपासून 3 महिन्यांपासून शरद पवार विरुद्ध अजित पवार याची जोरदार चर्चा पूर्ण भारतामध्ये चालू आहे. भारतीय राजकारण, त्यातल्या त्यात महाराष्ट्राचं राजकारण त्यामुळे ढवळून निघालेलं आहे. भारतीय राजकारण यासाठी की अजित पवार आता एनडीएच्या बैठकीला मोदी आणि शहा यांच्या मांडी लावून बसायला लागलेले आहेत आणि इंडियाचे एक प्रमुख नेते म्हणून शरद पवार हे पुढं आलेले आहेत, असं ते राष्ट्रीय राजकारण. मग अशा परिस्थितीमध्ये आता अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि ते होण्यासाठी एकच मार्ग आहे, म्हणजे राष्ट्रवादीतून आपण बाहेर पडणं, शरद पवारांवर प्रहार करणे आणि आपण भाजपच्या वळचणीला जाऊन बसणे. आणि त्यांनी ते 3 महिन्यामध्ये ते करून दाखवले. आता मग तिथं ते स्वस्त आहेत का, तिथं ते स्वस्त बसलेले आहेत का, तिथं ते अस्वस्थ आहेत प्रचंड प्रमाणामध्ये. म्हणजे त्यांना असं वाटतंय की आता निवडणूक आयोग जो काही निकाल देईल तो आपण स्वीकारला पाहिजे. दुसरीकडे ते असं म्हणतात की अर्थमंत्री पद माझ्याकडे राहील की नाही याच्याबद्दल मला शंका आहे. आता पालकमंत्री मी तर पुण्याचा झालेलो आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता मला मुख्यमंत्री केलं जाईल का, आता माझी जी महत्वाकांक्षा जी आहे ती पूर्ण करणार की नाही, याच्यावर प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या मनात. म्हणजे त्यांची दोन्हीकडून मोठी अडचण झालेली बघा. निवडणूक आयोग जो काही निकाल देईल तो उद्या देईल की अजून काही महिने लांबवेल, आणि तो शरद पवारांच्या बाजूने जर दिला तर आपलं काय, आपण निदान कुठल्याही, आपली तर हकालपट्टी झालेली आहे पक्षामधून, मग आपण करायचं काय. मग त्याच्यानंतर आपल्याला सावरणारे, सांभाळून घेणारे ते अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत. मग त्यांच्या पारड्यामध्ये लोकसभेमध्ये जास्तीत जास्त मतदान आपल्याला कसं करून घेता येईल यासाठी त्यांना एकदम जोरामध्ये तयारी करावी लागणार, आणि त्यांनी ती केलेली आहे. मग कशा पद्धतीने मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे, महत्वाचे जे मुंबई असेल, इकडे असेल तिकडे असेल, मी कसं मतदान जास्तीत जास्त आपल्याला देऊ शकतो, हे त्यांना ते सिद्ध करावं लागतं. आता निवडणूक आयोगाच्या पद्धतीनुसार जशी शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जी पद्धत होती की आमदार जास्तीत जास्त कुणाकडे आहे, पक्ष राहिला बाजूला, पक्ष संघटना बाजूला, पक्षाचे काय ठराव झालेले आहेत, त्याचे काय कागदपत्र आहेत. त्या उद्धव ठाकरे यांनी तर लाख शपथपत्र दिले होते. शरद पवारांनी आता 9,000 शपथपत्र तयार केलेले आहेत. अजित पवार यांनी 5,000 शपथपत्र तयार केलेले आहेत. पण त्या शपथपत्रांचं काय, एकमेकाच्या शपथपत्रावर ते आरोप म्हणजे शंका घेतल्या गेलेला आहे. आणि ते शपथपत्र बाजूला ठेवून निवडणूक आयोग सरळ सांगणार, म्हणजे जर महाशक्तीच्या वर्चस्वाखाली ते पुन्हा दबावाखाली जर आलं जर तरची ही गोष्ट आहे, तर ते म्हणतील नाही आता हे 54 पैकी इतके आमदार यांचे आहेत,
पुन्हा नागालँडचे आहेत आणि त्यांनी असे असे शपथपत्र दिलेले आहेत. त्याच्यामुळे घड्याळ चिन्ह हे अजित पवारांचं आहे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष ते सुद्धा आहे. परंतु शरद पवार हे इतक्या सहजासहजी हे होऊ देणार आहेत का? त्याची अजिबात शक्यता नाही. कारण शरद पवार यांनी ज्या पद्धतीने 4 ऑक्टोबरला म्हणजे आज जी काही दिल्लीमध्ये बैठक घेतली त्याच्यामध्ये 24 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. आता भलं राष्ट्रवादी पक्षाचं जे राष्ट्रीय जे पक्ष म्हणून जी मान्यता आहे ती आता केव्हाच ती निघालेली आहे. म्हणजे ते जे संख्याबळ लागतं, एकूण जी मतदानाची 6% जी आकडेवारी लागती ती त्यांच्याकडे नसल्यामुळं तो दर्जा गेलेला आहे राष्ट्रीय पक्ष. मग आता तरी देखील ही जी काही एकमेकापेक्षा आपण किती पक्ष संघटना म्हणून सरस आहोत यासाठी दोन्ही बाजूचा प्रयत्न चालू. आता अभिजित मनु संघवी हे जे कायदे विधिज्ञ आहेत ते काँग्रेसचे आहेत नेते, तर त्यांना हे पूर्ण त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या सुनावणीच्या काळामध्ये पण मोठी भूमिका बजावलेली आहे. ते शरद पवारांचे वकील आहेत. मग आता शरद पवार हे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आहेत का? तर ते निश्चितच आहेत. त्याच्यापेक्षाही ते संस्थापक अध्यक्ष आहेत, हे जास्त महत्वाचं. म्हणजे 2004 साली ज्या वेळेला ते पी.ए. संगमाचे होते, म्हणजे तारिकांवर शरद पवार आणि पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादीची स्थापना केलेली मूळ 1999 मध्ये, की सोनिया गांधी हे परदेशी असल्यामुळं त्यांनी एवढ्या उच्च पदावर राहू नये, त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होईल असं त्यांनी एक सविस्तर पत्र काँग्रेसला सादर केलं होतं कार्यकारिणीला, आणि त्यानंतर ते मान्य झालं नाही आणि मग त्यांनी हा पक्ष स्थापन केलं. मग आता त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला संगमा यांनी आक्षेप घेतला शरद पवारांच्या भूमिकेवर आणि त्यांनी त्या पक्षावर दावा सांगितला. परंतु शरद पवारांच्या बाजूने तो निकाल लागलेला होता. मग आता तो एक संदर्भ आहे. दुसरा संदर्भ असा आहे की शरद पवार हे स्वतः ही सुनावणीच्या वेळेला उपस्थित राहणार आहेत. आता नवीन एक बातमी आली की ते उपस्थित राहणार नाही, परंतु त्यांचा जो काही राजकीय एकूण जो दबदबा आहे तो लक्षात घेऊन निवडणूक आयोग निश्चितच निर्णय देणार, तो त्यांच्या बाजूने देऊ शकतो. आता महाशक्तीने जर अडवूनच ठेवलं, जसं शरद पवार आज भाषणामध्ये बोललेले की आता सध्या सगळं जे दिल्ली जे तख्त आहे ते कुणाच्या बळावर चालू आहे? ते ईडीच्या बळावर चालू आहे, सीबीआयच्या बळावर चालू आहे, आयटीच्या बळावर चालू आहे. मग आता हे जे काही आमच्यातून काही लोक जे फुटले अजित पवारांचं सगळे जे, ते कुणामुळे फुटले, कशामुळे फुटले? तर ते ईडीच्या धाकामुळेच फुटले. त्यांना दुसरं काहीच कारण नव्हतं. आणि मग त्या ईडीच्या धाकाची पर्वा न करता ज्यांनी खरंच पक्षासाठी त्याग केला, शिक्षा भोगली, तुरुंगवास भोगला, ते अनिल देशमुखांचं उदाहरण देतात. आणि मग आता हे जे काही त्यांच्या भाषेमध्ये हे सगळे जे पळपुटे जे गेलेले आहेत, आता त्यांचा आणि आमचा काही संबंध राहिलेला नाही. आणि त्यांनी आमचा मुळात जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो फुटलेलाच नाहीये, आमच्यामध्ये फूटच झालेली नाही, असा स्टँड शरद पवारांनी घेतलेला आहे. त्यांनी जे 11 ठराव आज मंजूर केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला स्पर्श केलेला आहे. आणि तो अधिक निवडणूक आयोगासमोर जो काही ठसवलं जाणार आहे की आमच्यामध्ये फूट पडलेली नाही. काही आमदारांमध्ये त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते दुसऱ्या पक्षाबरोबर जाऊन बसलेले सत्तेमध्ये, त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना अंतर दिलेलं आहे, एवढंच सांगितलं जात आहे. बरं, आता हे इकडे जे सांगितलं जात आहे की इतके आमदार आमच्या बरोबर आहेत, तितके आमदार आमच्या बरोबर आहेत, ते खरंच काय ते अजूनही गुलदस्ते? म्हणजे काही जे काठावरचे जसं आता ते बेनके नावाचे अतुल बेनके यांच्या घरी शरद पवार गेले, बसले, उठले, ते त्यांनी सागर म्हणजे जेवण सोबत केलं, या सगळ्या गोष्टी घडल्या. असं एक उदाहरण, असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे काही शरद पवारांच्या गटामधले आमदार देखील अजित पवारांना भेटत असतात उघडपणे, असंख्य उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे संभ्रमावस्था ही अजूनही त्या प्रमाणात कायम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता आपल्याला मुख्यमंत्री होण्यासाठी जी मूळ आट टाकली गेलेली होती भाजपकडून की तुम्ही शरद पवारांचं मन वळवा, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये आता अयशस्वी झालेला आहात. मग आता तुम्ही काय करायचंय? आता तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम राहायला पाहिजे. तुम्ही परत जाण्याचा विचार केला तर ते तुमचा राजकीय पुन्हा ती एक प्रकारची आत्महत्या ठरू शकते, याची जाणीव करून देण्यात आलेली. मग आता तुम्ही असे रुसून बसता.
आता अमित शहा आले गणपतीचं दर्शन करायला मुंबईला, तुम्ही उपस्थित नाही. राष्ट्रीय अध्यक्ष आले नड्डा, तुम्ही उपस्थित नाही. आणि परवाचं काय मंत्रिमंडळ बैठकीला तुम्ही दांडी मारली. मग आता तुम्हाला काय पाहिजे? आता मुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकत नाहीये. आणि मग तुमची इच्छा काय? पालकमंत्री पद पाहिजे. मग पुण्याचं पालकमंत्री पद तुम्ही घ्या. मग आता राष्ट्रवादीचे इतर जे काही नेते आहेत तुमच्या बरोबर आलेले, त्यांनी जो प्रचंड त्याग केलेला आहे, त्याचं बक्षीस म्हणून त्यांना पालकमंत्री पद दिलं पाहिजे. मग त्यांना ते दिलेलं आहे. आता आता त्याच्यातही वाद प्रवाद मतवाद, जसं रायगड आहे, नाशिक, याच्याबद्दल आहेच काही गोष्टी, पण ते दिलेलं आहे. आता आता तुम्ही बऱ्या गुमाने काम करा. बाकी हा निवडणूक आयोगाचा निकाल काय तो लागायचा तो लागेल, तो लांबणीवर टाकला जाईल, त्याच्यामध्ये कसं वेळ अपव्यय केला जाईल हे आपण बघूया, असं त्यांना अजित पवारांना सांगण्यात आलेलं असणार आहे. आणि त्याच्यामुळे अजित पवार हे पुन्हा आता कसं का होईना ते कामाला पुन्हा असे लागलेले आहे. मग ते पुन्हा त्यांच्यामध्ये शंका कुशंका घ्यायला अनेक त्यांच्या त्या बोलून दाखवतात. आणि त्यांची जी देहबोली आहे म्हणजे एकदम अदृश्य होणं महायुतीच्या बैठकांमधून ही, किंवा जे आपलं कसं त्यांनी काम करे. आता स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी 1 ऑक्टोबरला सायंकाळी जरा स्वच्छता मोहिमेत सहभाग जरूर घेतला. परंतु जे काही इतर गोष्टी घडतात आहे, जसं आता ठाण्याला तो जिल्हा रुग्णालयामध्ये प्रकार झाला, नांदेडला झाला, संभाजीनगरला झाला, जी काही आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे त्याच्याबद्दल ते सुद्धा राग मनात धरू नये, ते विचारणा करतात, ते उघडपणे करतात. मग ती जी काही त्यांची जी शैली आहे काम करायची, ते कुठं लपवून ठेवायला तयार नाहीत. परंतु त्यांचा राजकीय जो तोटा त्यांना जो सहन करावा लागतो तो आता मोठ्या प्रमाणात करावा लागतोय. पूर्वी कसं होतं की आता शरद पवारांनी राजीनामा दिला, मग आता तुम्ही निवृत्त व्हा, तुमचं वय झालेलं आहे आणि सुप्रिया तुम्ही आता काही बोलू नका, त्यांना त्यांचं ठरवू द्या, असं तुम्ही म्हणणं, म्हणजे ती जी काही दादागिरी आहे, ते जे काही बोलणं आहे, ती जी काही दबंगशाही आहे, ती तुम्हाला आता थांबवावी लागणार आहे. कारण की आता तुमच्याकडून कशी दोन्हीकडून गोची झालेली. आणि नेमकं अजितदादा पवार यांचा सगळ्या प्रकारचा स्वभाव जो आहे तो सर्वाधिक कुणाला माहिती असेल तर तो शरद पवारांना माहिती. मग आता ते 72 तासांचं जे देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचं जे सरकार होतं 2019 मध्ये, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नाही नाही, शरद पवारांनी कशी तयारी केली होती, राष्ट्रपती राजवट तुम्ही लावा, मग मी महाराष्ट्रभर फिरतो आणि मग ते वातावरण तयार करतो आणि मग आम्ही भाजप बरोबर येतो, असं शरद पवार म्हटले होते, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता शरद पवार हे कुठे लपून ठेवतात आहे, हे ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात की हा राजकीय डावपेच होता वगैरे वगैरे. आता ते सांगत आहेत की भाजप बरोबर आम्हाला जायचं नाही, भाजप बरोबर तुम्ही जर जाऊन बसलेला आहात तर आम्ही तुम्हाला काही स्वीकारणार नाही, तुमचा आणि आमचा संबंध तुटलेला आहे. आणि आता त्यांनी एक राष्ट्रीय नेता म्हणून, एनडीएचा नेता म्हणून त्यांनी भूमिका आज पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे. बाकीच्या मुलाखतींमध्ये ते वारंवार तेवढं ते सांगतात की ईडी मुळे हे लोक गेले आणि आता मला विचारधारा ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे त्यांची क्रेडिबिलिटी सांभाळणं हे त्यांचं आता प्रथम कर्तव्य आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आता निवडणूक आयोग उद्या काय सुनावणी देत आहे, कशा लांबवत आहे, काय करत आहे, हे आता आपल्याला बघायचं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.